मी सध्या उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा तिरवी. पंचगंगा घाटावर उभा असताना पंचगंगेचं पाण्याची पातळी आता झपाट्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्याने कोल्हापुरावर पाणीबाणीची परिस्थिती येते काय अशी चालू झाली आहे. कारण गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर शहरामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती आहे. कोल्हापूर महापालिकेने 1 दिवसाआड पाणी देण्याचं नियोजन नागरिकांना केलं असलं तरी काळंबावाडीमध्ये पाण्याची कमतरता आहे. कळंबा तलाव असेल पाण्याची कमतरता आहे. शिंगणापूर बंधारा असेल तिथं पाण्याची कमतरता आहे. आणि आता पंचगंगा नदी तीरावर ही पाण्याची कमतरता आहे. आणि गेल्या काही दिवसापासून ही मंदिरं पाण्याच्या खाली असणारे आपल्याला आता दिसू शकतात. गेल्या काही दिवसापासून ही मंदिरं जरी दिसत नसली तरी पाण्याच्या आतमध्ये होते, पाणी मुबलक होतं. परंतु आता जून महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही आणि त्यामुळे पाणी ह्या शहराला आता मिळतं का नाही हे पाहणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून चाललेलं हे पाण्याची ओढ आता कुठंपर्यंत जाते पाहणं गरजेचं आहे. कारण राधानगरी धरणातून पाणी देण्याचा एक ठराव नवीन चर्चा होत आहे. परंतु राधानगरी धरणातून पाणी जरी दिलं तरी कोल्हापूर शहराची पूर्ण तहान भागेल का हे पाहणं गरजेचं आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.